नमस्कार मित्रांनो, कसे सगळे? मस्त मजेत. मी एक चांगल्या गोष्टी सांगण्यासाठी काहीतरी करत असतो, त्याचा वेगळाच अर्थ घेऊन वेगळंच काहीतरी कुठं होऊन बसतोय. मी काल एक व्हिडिओ बनवला होता फोटो बद्दल, की फोटोचं असा मॅटर चालू आहे. कधी म्हणतोय सागरच्या मामा, कधी दाजी, कधी माझ्यावरती. ह्या गोष्टी मी एक विषय मांडला, तर तिकडून तायला एवढा राग आला की तिने काय व्हिडिओ मध्ये बोलली, काय बोलली, तिलाच भान आहे की तुझ्या जेव्हा लग्न नाही काढलं आम्ही लय खंबीर आहे, आणि तिचा बाप तिच्यासाठी असं जीव ओळून तयार हिकली गोष्ट तिकडं करायला तयार बसलाय. एवढं काय बोलली त्या बाबा? म्हणजे एवढं झालंय काय करायला? मी जस्ट फोटोचा विषय मांडला की तुम्हाला फोटोला पैसे द्यायला नको वाटतात, सागरच्या मामाला पण नको वाटतात, मग लग्न आयुष्याचं एकदाच असतं. या माझं असं म्हणणं होतं की तुम्ही भरा, हे तुम्ही ते भरा, 2-3 हजार मी टाकतो. एवढ्या सगळ्या गोष्टी मी सपोर्टेबल बोलतोय, आणि वरनं तुम्ही मलाच का असं बोलताय? म्हणजे काय, म्हणजे माझं चुकतंय का तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगून, हेल्प करून, मदत करून? हा, माझं चुकतंय का? सांग. नाही चुकत ना? मग ताईला एवढं बोलायची काय गरजच नव्हती ना. काय बोलले की घेऊ वाटलं घे, नाहीतर नको घेऊ. ऍडव्हान्स दिलेला घे माघारी, ऍडव्हान्स दिलेलं घे माघारी, नासन तसन आयुष्य गावात. अरे मी उलट चांगलं म्हणलं की बाबा आयुष्याचं एकदाच लग्न होते, थोडं काय जास्त 5-25 हजार म्हणजे जास्त हे नाहीये. 5-25 हजार तुमचं इकडं तिकडं बघता जात्यात. म्हणलं लग्न पुन्हा होत नाहीये. आणि दोघांना पण हेच माझं म्हणणं होतं की सागरला पण, सागरच्या मामाला आणि दाजींना, की तुम्ही निम भरा, वाटल्यास 2-3 हजार मी एक्स्ट्रा देतो. ह्या पण गोष्टी मी सगळ्या गोष्टी बोललो होतो. हा, फोटोचा एवढा विषय राहिला बाजूला, आणि हिने भलं मोठं रामायण महाभारत पार माझ्यावरती खपरच फोडले. कारण ती काय आता तुमच्यासाठी पण दाजींनी अगोदर लय केले, स्वतःच्या लेकरासारखं सांभाळलंय तुम्हाला. सगळ्या गोष्टी त्यांच्या लेकीसाठी ती करणार नाहीत का? हा, जग इकडं करत्या. हा, सगळ्या गोष्टी मान्य आहेत मला. आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस आम्ही दाजींकडे जायचो, आणि त्यावेळेस सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या. आणि लोक जी म्हणून काय होत नाही मामा. आणि माझं काही दुमत नाही, कशातच दुमत नाहीये. भांडे घेण्यात नाही ना, कुठलं पाहुणचार उठा ठेव करण्यात नाहीये. असं नाहीये. सगळंच लग्न तुझ्याकडे दिले म्हणून पार पाड म्हणून. मी म्हणत पण नाही की सगळं लग्न मी करतो, मी त्यांचं पण करतोय बाबा. माझं जे करतोय ते तर मी करतोच या. पण मी असं थोडी म्हणलंय की मला हे घ्यायला लय जड झालंय, माझ्याच बोकांडे सगळं दिलंय, मलाच तुम्ही त्रास देता. मी असं म्हणलंय का? नाही ना. मी काल काय व्हिडिओ बनवता, मी फक्त विषय सांगितला होता समजवण्यासाठी, की लग्न आयुष्यामध्ये एकदाच होतंय, असं होतंय तसं होतंय. तुम्ही थोडा खर्च करून तुम्ही फोटोग्राफरला म्हणजे फोटोवाला लावा. तर त्याच्यावरती पार्टीने सगळ्याच गोष्टी उलगाडून काढल्या. मी असं काय बोललो पण नव्हतो बाबा, आणि उलट चांगल्यासाठीच म्हणलो होतो. नसलच कॅमेरावाला कोण लावणार, त्याच्यावरच बोलले. आणि लोक जी कमेंट करून सांगतात सगळ्या गोष्टी, मग लोकांवरती भडकण्याची गरजच नाही ना. लोक काय सांगतात, मग लोक बोलते तर लोकांचं बोलणं सहन करून घ्यायचं ना. कारण आपण लोकांना दाखवतोय तर लोक तर बोलणारच. मग तुम्ही घरातच दाखवा आणि घरच्याच बोलणं सहन करा. युट्यूब फॅमिलीला दाखवतो, युट्यूब फॅमिली मधले पण बघणारच, लोक बोलणारच, त्याच्यावरती प्रतिक्रिया देणारच की तुम्ही असं करू नका, तसं करू नका, हे असं तसं. त्यांच्यावरती चिडायची काहीच गरज नाही. ती युट्यूब वरती पण चिडून बोलली काय मला हेच कळलं नाही. लोक जे सांगतात ती चांगल्यासाठी सांगत असतात. आणि एखादी गोष्ट नसेल पटत तर तिथं द्यायची सोडून. एखादी गोष्ट लयच हायपर होण्यासारखी गेली तर मग तिथं बोलायची, पण ती पण व्यवस्थित ना. काय म्हणली पण कमेंट काय तर आलती, तू गेली ना मला बघायला. ती तर त्यांच्या पण घरी काय ना काहीतरी काम असतातच बघा, काय ना काय काम असतात वगैरे. समजून घ्यायचंच असतं. आजारी ती माहिती, पण सकाळ संध्याकाळ त्यांचा पण व्हिडिओ कॉल, फोन इथे येतो प्रियंका ताईंना. पण मला कसं वाटतंय एखादी चक्कर ताईने मारायला पाहिजे होती, त्यात काय होतं. तुम्ही पण ही करून घ्या की आता पाडवा होता, शिदुरी यायची होती पुरीची, महागारी द्यायची, मग 4 बाया येणार, मग तिथं पण राहणार हे ना सगळं त्यांच्या. अगं असं काय लागतंय, अर्ध्या तासात बारामतीत येते,
तासभर बघायचं लगेच जायचं असं काय तिथं सगळं लगेच उघड्यावर पडायला लागलं अर्ध्या एक तासासाठी तेवढंच पोराचं मन राहतं वहिनीला बरं वाटलं असतं सगळ्यांना बरं वाटलं असतं नाही त्या टायमाला 5-5 मिनिटाला येतात आणि दवाखान्याच्या टायमाला 5 मिनिटं आलं म्हणून काय झालं मग त्या पोराचं तोंड किती किरोजून गेलं तिथूनच चौकशा चालू येतं असं ते मला काय तायला काय बोलायचं नाहीये पण कुठनं व्हायना बोलतात ना तुम्ही पण असं का बोलता इतकं बहिणी अगं पण ती व्हिडिओ मध्ये कसं बोलली तुला लय जड झालंय का काय करवा घेऊ वाटलं घे नाही तर नको घेऊ म्हणली त्यांनी नव्हतं बोलायला पाहिजे मग असं म्हणते मी काय त्या सामान काय ते भांडी 4 पैशाची भांडी ते त्याचं काय लय ही आहे का हा 5-50 हजार रुपये म्हणजे एवढा आजपर्यंत ह्या सगळ्यांसाठी खर्च केला आणि शेवटचं भाचीचं लग्न आहे म्हणजे मला 5-50 लाख खर्च करायला काय कमी का तुम्हाला नसेल होत फोटोचं काढायचं तर मी काढतो जाऊ द्या 25,000 माझं अजून जाऊ द्या होऊ द्या काय होईल आजचं उद्या होईल येतील ना इकडून तिकडून काय ना काय होईलच की करतोच ना कष्ट चांगल्यासाठी गोष्टी बोलायला गेलो तर तुम्ही का फार माझ्यावर धावूनच यायला लागलाय असंच का तुला नसेल होत तर कर राग येणार का नाही नसेल होत दाजीला नसेल होत सागरच्या मामाला सांगा मला मी करतो आणि तुम्हीच सांगा तुम्हाला कसं वाटतं ह्या गोष्टी आणि मला तर ही पण विचारायची पंचायत आहे तुम्हाला की तुम्हीच सांगा तुम्ही प्रतिक्रिया मस्त चांगल्या देताय पण त्याच्यावर त्याचं उलटच होते काहीतरी त्याचा वेगळाच अर्थ काढते ताई ही करते आणि बरेच लोक असे पण म्हणत होते की पाणूतात त्याला म्हणजे मला किती जरी सांगितलं तो त्याच्या मनाचंच करणार कसं आहे मित्रांनो केलं तरी आणि नाही केलं तरी एकाच बाजूने येते त्याच्यामुळं मला हे करणं भागच आहे म्हणजे एक कर्तव्य म्हणा नाही तर भाग म्हणा नाही तर माझा खंड म्हणा असं काय पण म्हणा घ्यायचा जिरून तर घ्यायचा आता जिरून खंड एक काम करतो पूजा बघतो ताईला फोन करतो नाही तर तसं पण आज आम्ही गावाकडे जाणार जाता जाता ताईकडे जाणार बोलणार की बाबा तुला नसेल होत तुम्हाला फोटोचं काय सांगा मला मी माझ्या पद्धतीने सगळ्या गोष्टी करतो जाऊ द्या एवढं भाच्यासाठी त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी केल्या तर एवढं काय 5-25 हजार रुपये गेलो म्हणून त्याला काय होते मग माझे पण अडचण चालू असं काय नाही की बाबा माझं पण लय तुम्हाला वाटेल की पैसे लय उतू चालेल म्हणून ही एवढा बोलतोय काय पैसे काय नाही उतू चाललं मग सगळ्यांच्या बुडाखाली अंधार आहे उकडायला लागला चला पुन्हा काहीतरी एक्स्ट्रा बोलता माझ्या तोंडातून शब्द जायचा आणि पुन्हा अजून दाजीच्या मनाला लागायचा बाबा एवढंच तिला वाटत होतं तर मग पहिल्याच गोष्टी क्लिअर करायच्या ना तिने ही मी फोटो करते किंवा असं तसं काय बोलायची गरज होती का घेऊ वाटलं घे तुला नाही तर नको घेऊ आम्ही हिमतीन तुझ्या जेव्हा लग्न नाही काढलं कसं वाटलं असेल मला मी असं काय बोललो पण नव्हतो मागच्या व्हिडिओ मध्ये बाजूच घे नको त्या नंदाची पण नको नवऱ्याची बी नको तुमची तुम्ही मिटवा मला नाकामध्ये पाडू मरू